अहिल्यानगरजवळ बांबोरी येथील दत्तोपासक वामनबुवा सरकारी नोकरी करत होते. नोकरीत चित्त स्थिर नसल्याने नोकऱ्या बदलल्या. अनेकांसोबत वेदात चर्चा करत, परंतु त्यांचे चित्त स्थिर होत नव्हते. पुढे मातोश्रींना घेऊन ते पुण्यात आले. उपजीविकेचे साधन म्हणून लिहिण्याचे काम करू लागले. एके दिवशी एक तेजपुंज ब्राह्मण वामनबुवा आणि काही मंडळी सत्पुरुषांबद्दल आध्यात्मिक चर्चा करत होती. तेव्हा बुवा ब्राह्मणाला बोलले, जो माझे चित्त स्थिर करेल त्यास मी दत्तात्रय मानेन, असे बोलले. तेव्हा तू अक्कलकोटला जा. तेथे श्री स्वामी समर्थ तुला गुरुदर्शन देतील. तुझे संपूर्ण समाधान होईल. वेळ वाया घालवू नकोस. आणि त्यानंतर तेथून ते निघून गेले. कुठे गेले हे समजले नाही. असो, वामनबुवा अक्कलकोट येथे आले. स्वामी दिसताच धावत जाऊन त्यांचे दर्शन घेतले. तेव्हा स्वामी बोलले की काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा करतोस? बुवास आश्चर्य वाटले. त्या ब्राह्मणाला स्वामींनीच पाठवले होते ही खूण त्यास पटली आणि त्यानंतर स्वामींचे पूजन केले आणि अत्यंत व्याकुळ मनाने अनुग्रहाची विनंती केली. तेव्हा स्वामींनी कृपादृष्टीने बघत अवधूत गीता दिली आणि बोलले, आता तू आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे हे गाठोडे आम्हाला दे. त्यानंतर बुवांनी स्वामी आज्ञेप्रमाणे कमरेला लंगोटी लावली आणि सर्व सामान स्वामी चरणी अर्पण केले. बुवांचा समर्पित भाव बघताच स्वामींना आनंद झाला. स्वामींनी त्यास त्यांचे सामान पुन्हा परत दिले. त्यानंतर बुवा काही दिवस स्वामी सानिध्यात राहिले. अनेक दृष्टांत संकेत देत स्वामींनी बुवांना भरपूर ज्ञान आणि शिकवण दिली. पुढे स्वामी आज्ञा घेऊन बुवा पुण्यात आले. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या मातोश्रींची सेवा, स्वामींचे भजन पूजन आणि वेदात ग्रंथाचे अवलोकन करत आनंदाने राहिले. बुवा ब्रह्मनिष्ठ झाले. तर मंडळी, ही कथा ऐकून एकच प्रार्थना आठवते, ती म्हणजे, हे स्वामी राया, तू सोडून मला कोणीच नाही. जीवनात घडणारी प्रत्येक घटना तुझ्याच इच्छेने होत आहे हे बघण्याची अनन्य भक्तीची मला दृष्टी दे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.